ती आली, तिनं परफॉर्म केलं आणि तिनं साऱ्यांची मनं जिंकून घेतली असं म्हणणं ज्यांच्यासाठी अगदी समर्पक ठरलं त्या कला सम्राज्ञी म्हणजे वर्षा उसगावकर. घराची पार्श्वभूमी तशी राजकीय, मात्र वर्षा यांच्या मनाचा ओढा होता कलेकडे. त्यामुळेच त्यांनी गोवा सोडून महाराष्ट्राची वाट धरली. नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊन त्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. कार्टी प्रेमात पडली, ब्रह्मचारी या नाटकातून त्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गंमत जम्मत या पहिल्याच सिनेमातून त्या वंडर गर्ल ठरल्या आणि हा किताब त्यांनी जवळपास 1.5 दशकं मिरवलं देखील. सौंदर्य, उत्तम अभिनय क्षमता आणि जबरदस्त नृत्य कौशल्य यांच्या मिलापामुळे त्यांना मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, एक होता विदूषक, हमाल दे धमाल, सवत माझी लाडकी अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, अजिंक्य देव अशा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत त्यांनी हिरोईन साकारली. मराठीपुरतं मर्यादित न राहता त्यांनी हिंदी माध्यमातही लीडिंग लेडी साकारली. दूध का कर्ज, हफ्ता बंद, तिरंगा असे चित्रपट त्यांनी केले. जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर, अक्षय कुमार यांच्यासोबत त्यांची चांगली जोडी जमली. वेळ काळ पाहून त्यांनी टीव्हीवरही दमदार पाऊल ठेवलं. गाण्यांमधूनही त्यांनी आपल्यातल्या गायनाच्या प्रतिभेला वाट करून दिली. जिथे जाईल तिथे दमदार ठसा त्यांनी उमटवला. मात्र प्रत्येक प्रवासात एक असा टप्पा येतो जिथं सगळं काही बदलायला लागतं. त्यानुसार प्रेक्षकांची आवड बदलत जाते, नवीन चेहरे येतात, यात अनेकदा मागच्या पिढीचे चेहरे हरवून जातात. मात्र वर्षा यांनी स्वतःला हरवू दिलं नाही आणि वयानुरूप, काळानुरूप स्वतःला बदललं. नवीन भूमिका स्वीकारल्या, प्रौढ मात्र तरीही स्वतःची अभिनय क्षमता जोखणाऱ्या. यश म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही, तर तिथं सातत्यानं टिकून राहणं आहे. हे वर्षा यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलं. जर त्या हे करू शकतात तर आपणही आपल्या क्षेत्रात नक्कीच करू शकतो.